आहे की 12th कॉमर्सचे जे आहे ऑर्गनायझेशन्स ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट OCM जे आहे त्यांच्या पेपरमध्ये कसा क्वेश्चन येईल या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे. तुमच्यासाठी जे आहे हे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तुम्ही जे आहे लवकरच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात की जे आहे तुमच्यासाठी जे पेपर आलेला आहे, तुमचा पेपर कधी आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तुमचा पेपर जे आहे 25 फरवरी 2025ला OCMचा पेपर होणार आहे. तर तुमच्यासाठी जे आहे हे शहाण्यासाठी एक इशारा पुरेसा आहे. ते तुमच्यासाठी एक इशारा आहे. तुम्ही यामध्ये जे आहे बोर्ड लेवलसाठी की जे आहे इथे दिलेलं आहे. फक्त कसा तुम्हाला करायचं आहे तुम्हाला बघायचं आहे आणि मी तुम्हाला जे सांगेल. तुम्ही जर जे आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या जे आहे मार्क्स जे आहे वाढणार आहे. प्रश्न जे एक आहे यामध्ये काय आहे तर तुम्ही बघू शकता. यामध्ये जे आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 20 मार्क्सचं येणार आहे. 5 मार्क्सचं जे आहे हे तुम्हाला जे आहे रिकामी जागी योग्य पर्याय निवडून सुविधाने पूर्ण लिहायचे आहे. यामध्ये जे आहे 3 ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला जे एक जे आहे राईट आहे या तुम्हाला लिहायचं आहे आणि इथे बघू शकतात योग्य जोडवा जुळवा हे 5 मार्क्सचा आहे आणि इथे 5 मार्क्सचे बरोबर की चूक ते लिहायचे आहे. चालू खाते हे नोकरदार व्यक्ती उघडतात. ते तुमच्यासाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे की हे चूक आहे की बरोबर. आणि इथे लिहिलं आहे ग्राहक बाजारपेठेचा राजा असल्यामुळे त्यास कोणत्याही जबाबदारी नाहीत. ते हे चूक आहे की बरोबर. हे जे आहे चूक आहे. कशासाठी? ग्राहक बाजारपेठेचा राजा आहे इसका असल्याचे त्यास कोणताही जबाबदारी नाही असा नाही. ग्राहक राजा आहे पण असा नाही की त्यांच्या जबाबदारी नाही आहे. ते हे चूक आहे. असं तुम्हाला जे आहे गटात न बसणारा शब्द कोणता आहे हे लिहायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की जे 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त 4 ते 6 लाईन लिहायचे आहे आणि तुम्हाला जे आहे 2 मार्क्स मिळेल. असा करून जे आहे 4 लिहायचे आहे. 6 दिलेला आहे फक्त 4 लिहायचे आहे कोणत्याही 4. आणि इथे जे आहे प्रश्न 3 जे आहे यामध्ये तुम्हाला जे आहे एक केस स्टडी दिलेला आहे. घटना झालेला आहे. या घटनामध्ये तुम्हाला जे आहे केस स्टडी तुम्हाला असा प्रश्न दिलेला आहे. तर हे पण जे आहे खूप जे आहे चांगले क्वेश्चन आहे. तुम्ही घाबरू नका. आणि यामध्ये तुम्हाला जे आहे डिफरन्स बिटवीन लिहायचं आहे. खाली फरक काय आहे यामध्ये दोन गेममध्ये फरक काय. चालू खाते आणि मुदत ठेव खाते यामध्ये काय फरक आहे. संघटन आणि निर्देशन यामध्ये काय फरक आहे. राज्य आयोग जे आहे स्टेट कमिशन आणि राष्ट्रीय आयोग नॅशनल कमिशन यामध्ये काय फरक आहे. ई वाणिज्य आणि ई व्यवसाय यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. कोणते 3 लिहायचे आहे आणि तुम्हाला 5चे 6 पॉईंट लिहायचे आहे आणि तुम्हाला जे आहे इथे 4 मार्क्स एक प्रश्नाचे मिळेल. असे करून तुम्हाला 3 लिहायचे आहे. प्रश्न 5 खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला जे आहे आन्सर इन ब्रीफमध्ये लिहायचे आहे. तर यामध्ये तुम्हाला 2 लिहायचे 4 मार्क्सचा एक आहे. आणि इथे बघू शकतात खालील विधाने सकाराने स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे आहे आणि हे खालील प्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला जे आहे कोणतेही 2 लिहायचे आहे. 5 मार्क्सचे एक आहे. आणि हे जे आहे खूप मोठा क्वेश्चन आहे. 8 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे आणि 2 दिलेला आहे. यामध्ये फक्त 1 लिहायचा आहे. हे तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असा करून जे आहे बोर्ड लेवलचा पेपर आहे ते तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर तुम्ही कोणत्याही घाबरू नका. मी तुमच्यासोबत आहे. फक्त तुम्हाला या करायचं आहे की या चॅनलला सगळ्यांना शेअर करायचं आहे आणि कोणताही तुम्हाला जे डाऊट आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कशासाठी मी जे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतात आहे. मला काही कोणत्याही जे आहे असं पैसे कमवण्यासाठी आम्ही नाही काम करतो. आम्ही जे तुमचे क्वेश्चन दिलेले आहे तुम्ही जर हे क्वेश्चन तुम्ही अभ्यास केला तर तुमच्यासाठी चांगला बातमी आहे. जे खूप क्वेश्चन जे आहे तुमच्या 2025मध्ये जे एक्झाम होणार आहे या तुम्हाला एक्झाममध्ये जे आहे 100% 100% तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये 4 क्वेश्चन आहे. यामध्ये 2 येणार आहे आणि यामध्ये 1 येणार आहे आणि यामध्ये 1 येणार आहे आणि यामध्ये 1 येणार आहे. असा करून यामध्ये पण 1 येणार आहे. असा करून तुमच्यासाठी फक्त हे क्वेश्चन पेपर केला तर तुम्ही जे तुमचे 20 ते 30 मार्क्स येऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं नाही. फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोर्ड एक्झामचे सगळे जे सब्जेक्ट आहे OCM SP BK इंग्लिश हिंदी मराठी IT सगळ्यांचे व्हिडिओ येणार आहे. आणि इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहे त्यांना पण जे आहे या व्हिडिओला शेअर करा. कशासाठी जे
जे आहे सगळ्यांचे जे आहे सिलेबस सेम आहे. फक्त हे आहे की तुम्हाला हे मराठीमध्ये लिहायचं आहे आणि इंग्लिश मीडियमला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. तर या व्हिडिओला सर्वांना शेअर करा. हे तुमच्यासाठी बोर्ड लेवलचा क्वेश्चन पेपर आहे. पेपर पॅटर्न जसा तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये येणार आहे फक्त सर्व जे आहे असा दिलेला आहे. काही यामध्ये कोणताही बदल नाही होणार आहे. पेपर पॅटर्न जे आहे एकदम जे आहे बरोबर आहे. 2025मध्ये जसा पेपर होणार आहे असा पेपर हे पेपर पॅटर्न आहे. प्लीज या चॅनलला सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओला तुम्ही सर्वांना शेअर करा. आणि नंतर जो सेक्रेटरी प्रॅक्टिसचे इम्पॉर्टंट क्वेश्चन येणार आहे SP चे. प्लीज सबस्क्राईब.